नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कन्स्ट्रक्शन ऑफ टँजंट टू अ सर्कल पाहणार आहोत. कन्स्ट्रक्शन सुरू करायच्या अगोदर आपल्याला काही बेसिक टर्मिनॉलॉजी किंवा बेसिक टर्म्स माहित असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, टँजंटचं कन्स्ट्रक्शन करायचं. तर टँजंट काय आहे ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. टँजंट कोणाला म्हणतात? आता सर्कलच्या रिलेटेड एखादं सर्कल असेल, हा सर्कल आहे आणि सर्कलला जी टचिंग लाईन असते, सर्कलला जी टचिंग लाईन असते त्या लाईनला काय म्हणायचं आहे? टँजंट असं म्हणायचं आहे. त्या सर्कलला जी टचिंग लाईन आहे त्या लाईनला काय म्हणतात? टँजंट असं म्हणतात. त्या लाईनला काय म्हणतात? टँजंट असं म्हणतात. आणि टँजंट आणि सर्कल एकमेकांना टच होतात, फक्त एक आणि एकाच पॉइंट मध्ये टच होतात, हे लक्षात घ्या. हे अझम्पशन आहे. टँजंट आणि सर्कल हे दोघं एकमेकांना, हे दोन्ही गोष्टी एकमेकांना एकाच पॉइंट मध्ये टच होतात. त्या पॉइंटला काय म्हटलं जातं? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हटलं जातं. आता सपोज सर्कलचा पॉइंट कुठं लाईज करतो त्याच्यावरून आपल्याला टँजंटचे किती एखाद्या सर्कलचा पॉइंट कुठं लाय करतो याच्यावरून टँजंट किती ड्रॉ करू शकतो त्या पॉइंट मधून हे आपण सांगू शकतो. जर सपोज सर्कलच्या आतमध्ये पॉइंट असेल तर सर्कलला आपण एकही टँजंट ड्रॉ करू शकणार नाही, हे लक्षात घ्या. जर पॉइंट जर सर्कलवरती लाय करत असेल तर या पॉइंट मधून आपण एक आणि एकच, मॅक्सिमम एकच टँजंट ड्रॉ करू शकतो. आणि सर्कलच्या जर बाहेर पॉइंट असेल, आउटसाइड द सर्कल पॉइंट असेल, तर या सर्कलला आपण मॅक्सिमम 2 टँजंट ड्रॉ करू शकतो. किती टँजंट ड्रॉ करू शकतो? 2 टँजंट ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. तर टँजंट म्हणजे बेसिकली काय? सर्कल आणि एक लाईन ज्या पॉइंट मध्ये टच होतात किंवा टचिंग लाईन टू अ सर्कल. सर्कलला टच होणाऱ्या लाईनला, सर्कलला एकाच पॉइंट मध्ये टच होणाऱ्या लाईनला आपण काय म्हणतो? टँजंट असं म्हणतो. ज्या पॉइंट मध्ये टच होते सर्कलला त्या पॉइंटला काय म्हटलं जातं? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हटलं जातं. हे टर्मिनॉलॉजी लक्षात घ्या. आपल्याला बेसिकली या टॉपिक मध्ये काय पाहतो आपण? कन्स्ट्रक्शन ऑफ टँजंट टू अ सर्कल. त्यासाठी आपल्याला टँजंट माहित असणं गरजेचं आहे. टँजंट काय आहे? सर्कलला टचिंग लाईन टू अ सर्कल, सर्कलला टच होणार लाईन. आणि जी लाईन फक्त सर्कलला एकाच पॉइंट मध्ये टच होते त्याला आपण टँजंट म्हणतो. आणि ज्या पॉइंट मध्ये टच होते त्या पॉइंटला काय नाव दिलेलं असते? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हणतात. जर आता डिपेंड करते की तुम्ही एखाद्या पॉइंट पासून सर्कलला किती टँजंट ड्रॉ करू शकता, तर डिपेंड करतं की तो पॉइंट कुठं लाय करतो. जर तो पॉइंट सर्कलच्या आतमध्ये लाय करत असेल तर तुम्ही सर्कलला एकही टँजंट ड्रॉ करू शकत नाही. आणि तोच जर पॉइंट तुमच्या सर्कलवरती असेल, ऑन दी सर्कल असेल, तर तुम्ही त्या पॉइंट मधून सर्कलला एकच टँजंट ड्रॉ करू शकता. आणि सर्कल जर बाहेर असेल, पॉइंट जर सर्कलच्या बाहेर असेल तर त्या पॉइंट मधून सर्कलला तुम्ही मॅक्सिमम 2च टँजंट ड्रॉ करू शकता. ठीक आहे. तर आता अजून एक तुम्हाला कोणती गोष्ट लागणार आहे? तर टँजंट थेरम लागणार आहे. टँजंट थेरम काय सांगतो पहा. टँजंट थेरम काय सांगतो? सर्कल आणि टँजंट ह्याच्यामध्ये काय रिलेशन आहे ते पण क्लिअरली सांगतो. काय सांगतो ते पहा. सर्कलचा रेडियस आणि टँजंट एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. कुठे? तर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टच्या ठिकाणी सर्कलचा रेडियस आणि टँजंट एकमेकांना काय असतात? परपेंडिक्युलर असतात. तर ठीक आहे. याच्या पुढे आपण हे 2-3 गोष्टी तुम्हाला लागणार होत्या. त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट पाहू किंवा कन्स्ट्रक्शन कोणकोणत्या प्रकारे केलं जातं ते पाहू. त्याच्यासाठी मी तुम्हाला हा चार्ट दिलेला आहे. हा चार्ट तिथं दाखवलेला आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ टँजंट टू अ सर्कल. तर बेसिकली डिपेंड करतं की पॉइंट कुठं लाय करतो. जर पॉइंट सर्कलच्या आतमध्ये लाय करत असेल तर आपल्याला माहित झाले सर्कलच्या पॉइंट आतमध्ये लाय असेल तर सर्कल एक पण आपण टँजंट ड्रॉ करू शकत नाही. त्यामुळे ते कन्स्ट्रक्शन मध्ये इन्क्लूडच नाही होणार. सर्कलच्या वर पॉइंट असेल, ऑन द सर्कल, पॉइंट ऑन द सर्कल, ऑन हा शब्दाला मी टेस्ट करतोय कारण आपल्याला कन्स्ट्रक्शन मध्ये इंडिकेशन करते की पॉइंट कुठं आहे. ऑन द सर्कल, सर्कलवरती पॉइंट असेल तर एकच टँजंट ड्रॉ करणार आहे आपण. आणि सर्कलच्या बाहेर पॉइंट असेल, पॉइंट लाय करत असेल तर सर्कलला आपण 2 टँजंट ड्रॉ करणार आहोत. तर ठीक आहे. त्याच्यानुसार पॉइंट कुठं लाय करतोय त्याच्यानुसार आपण कन्स्ट्रक्शन टँजंटचं करणार आहोत. तर फर्स्ट आपल्याला बघा, ऍट अ पॉइंट ऑन अ सर्कल. सर्कलच्या वरती पॉइंट असेल तर सर्कलला आपण 2 पद्धतीने टँजंट ड्रॉ करू शकतो. एक तर सर्कलच्या सेंटरचा यूज करून टँजंट ड्रॉ करू शकतो किंवा विदाउट युजिंग द सेंटर ऑफ सर्कल, सर्कलचा सेंटर न वापरता सुद्धाही आपण सर्कलला काय करू शकतो? टँजंट ड्रॉ करू शकतो. त्याच्यानंतर सेकंड काय पॉइंट म्हटलं? फ्रॉम अ पॉइंट आउटसाइड द सर्कल. सर्कलच्या बाहेर पॉइंट असेल तर सर्कलला आपण टँजंट कसा ड्रॉ करणार आहे ते पाहू. त्याच्यानंतर आपण 1 बाय 1 प्रॅक्टिस सेटचे जे क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करणार आहोत. पण बेसिकली अगोदर बघा की आता हा कन्सेप्ट काय सांगतोय तो पहा.
युजिंग सेंटर ऑफ सर्कल आपण टँजंट कशी ड्रॉ करणार? तर सर्कल आहे आणि सर्कलच्या वर पॉईंट कुठेतरी ऑन अ सर्कल, बरोबर आहे. आणि त्याचा काहीतरी तुम्हाला सेंटरचा यूज करून जर टँजंट ड्रॉ करायचं तर तुम्ही काय करणार, एक रे ड्रॉ करा. हा हे तिन्ही पॉईंट एकाच रेषेतील एक रे ड्रॉ करा आणि त्याच्यानंतर या पॉईंट पासून समान अंतर घ्या आणि समान अंतर घेतल्यानंतर काय करा, एक ही जी सेगमेंट तुम्ही, हा जो सेगमेंट आहे तो बायसेक्ट करा. तुम्हाला या पद्धतीने काय भेटेल, टँजंट भेटेल. म्हणजे सेंटरचा यूज करून तुम्ही सर्कलला या पद्धतीने टँजंट करणार आहे. पूर्ण कन्स्ट्रक्शन आपण बघू जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करेल तेव्हा कळेल. पण बेसिकली जी तुमचा शेप येणार आहे डायग्रामचा तो या पद्धतीने. किंवा जर सेंटरचा यूज जर न करणार नसाल तर तुम्ही काय करता, एक सर्कल दिलेलं असतं आणि सर्कलवरती ज्या पॉईंट मधून तुम्हाला टँजंट ड्रॉ करायचा तो पॉईंट दिला असेल किंवा आपण कुठलाही पॉईंट तुम्ही अजूम करा असं सांगितलं असेल तर त्यासाठी त्या केसमध्ये काय करणार तुम्ही, सर्कलचा सेंटरचा यूज आपल्याला या केसमध्ये करायचं नाही. मग काय करायचं, तो पॉईंट तुम्हाला दिलेला आहे तो पॉईंट यूज करून एक काय करून घ्यायचा, एक कॉर्ड ड्रॉ करून घ्यायचा. कॉर्ड म्हणजे काय, सर्कलवरचे कोणतेही वेगवेगळे पॉईंट जोडणारा सेगमेंट. आणि सर्कलवरती तिसरा पॉईंट, आता या कॉर्डमुळे एक मायनर आर्क तयार होईल, एक मेजर आर्क तयार होईल. मेजर आर्क वरती तुम्ही काय करायचं, एक एक्स्ट्रा पॉईंट घ्यायचा आणि हे तिन्ही पॉईंट काय करायचे, जॉईन करून घ्यायचे. हा तुम्हाला ट्रायंगल भेटेल. या ठिकाणी मेजर आर्क मध्ये जो अँगल बनलेला आहे तो अँगल ज्या पॉईंट मधून तुम्हाला टँजंट ड्रॉ करायचे ना त्या ठिकाणी आयसा पेस्ट करायचा आणि पेस्ट केल्यानंतर ह्याचं जे मेजर असणार आहे तेच ह्याचं मेजर असणार आणि हे तिन्ही पॉईंट काय करून घ्यायचे, जॉईन करून घ्यायचे. तर तुम्हाला या पद्धतीने सर्कलचा यूज न करता टँजंट या पद्धतीने ड्रॉ करता येईल. म्हणजे तुमचा सेंटर यूज न करता जे डायग्राम येणार आहे तो या पद्धतीने. आणि जर तुम्ही सर्कलला सर्कलच्या बाहेरच्या पॉईंट मधून जर सर्कलला टँजंट ड्रॉ करणार असाल तर त्याची डायग्राम या पद्धतीने दिसेल. या पद्धतीने तुम्हाला ड्रॉ करेल. पूर्ण कन्स्ट्रक्शन आपण काय पाहणार आहोत, पूर्ण कन्स्ट्रक्शन आपण वन बाय वन क्वेश्चन सॉल्व्ह करताना पाहणार आहोत. तर बेसिकली सांगायचं काय आहे, सेंटरचा यूज केला तर अशी काहीतरी डायग्राम भेटेल. विदाउट युजिंग सेंटर ऑफ सर्कल केलं तर अशी डायग्राम काहीतरी भेटेल. त्याच्यानंतर फ्रॉम आउटसाइड सर्कल, पॉईंट जर तुमचा सर्कलच्या बाहेर असेल तर तुम्हाला या पद्धतीची डायग्राम भेटेल. ठीक आहे. तर आपण वन बाय वन जे क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करणार आहोत. ते वन बाय वन आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू. फर्स्ट ऑफ ऑल या कॅटेगरीला मी नाव देतो, टाईप 1 कॅटेगरी आणि टाईप 2 कॅटेगरी. टाईप 1 कोणते असेल, जर सर्कलच्या वर पॉईंट असेल तर टँजंट किती ड्रॉ करू शकतो आणि सर्कलच्या जर आउटसाइड असेल पॉईंट तर सर्कलला आपण टँजंट ड्रॉ करू. आता हे क्वेश्चन ओळखायचे कसे, त्यासाठी मी क्वेश्चन प्रॅक्टिस सेट मध्ये जे तुम्हाला क्वेश्चन दिले ते पाहूया. त्याच्यानुसार आपण ठरवू. टाईप 1 म्हणजे मी काय कन्सिडर केले, पॉईंट जर सर्कल वरती असेल तर त्याला मी टाईप 1 चा क्वेश्चन अज्युम करेन आणि पॉईंट जर सर्कलच्या बाहेर असेल तर मी काय म्हणणार आहे, त्याला टाईप 2 चा क्वेश्चन म्हणणार. तर तुम्हाला जे क्वेश्चन दिलेत प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये, आता फर्स्ट क्वेश्चन कोणत्या टाईपचा आहे बघा. कन्स्ट्रक्ट अ टँजंट टू अ सर्कल विथ सेंटर पी अँड रेडियस 3.2 सेंटीमीटर ऍट एनी पॉइंट ऑन इट. एनी पॉइंट ऑन इट, आता ऑन इट म्हणजे सर्कलच्या वर. हा क्वेश्चन कोणता आहे, टाईप 1 चा आहे. टाईप 1 चा आहे. आता टाईप 1 चा क्वेश्चन तुम्ही दोन पद्धतीने सोडवू शकता, सेंटरचा यूज करून किंवा सेंटरचा यूज न करता. तर आता इथं कुठेही मेन्शन केलं नाही त्यांनी सर्कल सेंटर यूज करायचं का नाही. तर हा जो क्वेश्चन आहे तुम्ही फ्री आहात की सेंटरचा यूज करून सॉल्व्ह करा किंवा सेंटरचा यूज न करता सॉल्व्ह करू शकता. हा टाईप 1 चा क्वेश्चन आहे. सेकंड पण पहा, सेमच क्वेश्चन आहे. ड्रॉ सर्कल ऑफ रेडियस 2.7 सेंटीमीटर, ड्रॉ टँजंट टू द सर्कल ऍट एनी पॉइंट ऑन इट. ऑन इट, ऑन हा शब्द आला की लक्षात घ्यायचं तो कोणता आहे, टाईप 1 चा. हा पण टाईप 1 चा. आता इथं कुठेही मेन्शन केलं नाही की सर्कलच्या सेंटरचा यूज करायचा आहे का नाही करायचा, हे मेन्शन केलं नाही. तर दोन्हीपैकी तुम्ही कोणताही यूज करून हे टँजंट ड्रॉ करू शकता. थर्ड क्वेश्चन बघा. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर, ड्रॉ अ टँजंट टू द सर्कल ऍट एनी पॉइंट ऑन इट विदाउट युजिंग द सेंटर. आता हा वर्ड यूज केलाय बघा, विदाउट युजिंग द सेंटर. म्हणजे टाईप 1 चाच क्वेश्चन आहे हा पण. बट काय करायचं आहे तुम्हाला, सर्कलचा सेंटर न यूज करता तुम्हाला टँजंट ड्रॉ करायचे या केसमध्ये. आता क्वेश्चन नंबर 4 काय आहे पहा. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेंटीमीटर, ड्रॉ अ कॉर्ड PQ of length 6.6 centimeter, draw tangents to the circle at points P and Q, write your ऑब्झर्वेशन अबाउट द टँजंट. आता हे क्वेश्चन जरा वेगळ्या पद्धतीने आपण तो सॉल्व्ह करताना पाहू. फक्त आपण कोणत्या मेथड मध्ये येते तो बघा, टाईप 1 का टाईप 2 मध्ये. तर कॉर्ड आहेत आणि कॉर्ड वरचे पॉईंट कुठे येतात, सर्कल वरती येतात. म्हणून आपण हा क्वेश्चन कुठल्या टाईपचा असेल, टाईप 1 असेल. तर हे लक्षात घ्या. नेक्स्ट 5 नंबरचा क्वेश्चन बघा. ड्रॉ सर्कल विथ रेडियस 3.4 सेंटीमीटर, ड्रॉ कॉर्ड
ऑन इट म्हणजे कॉर्डचे जे पॉइंट्स आहेत त्याच्यावरूनच आपल्याला टँजंट ड्रॉ करायचे सर्कलला. म्हणजे हा पण कोणत्या प्रकारचा टाईप 1च प्रकारचा हा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर ड्रॉ 5-6 नंबरचा क्वेश्चन बघा. ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर P and radius 3.4 centimeter. Take a point Q at a distance 5.5 centimeter from the center. From the center, construct the tangent to the circle from point Q. म्हणजे Q जो पॉइंट आहे तो सर्कलचा रेडियस किती 3.4 दिलेला आहे. Q पॉइंट कुठे घ्यायचा आहे 5.5 सेंटीमीटर वर घ्यायचा आहे सेंटर पासून. याचा अर्थ पॉइंट सर्कलच्या बाहेर आहे. तर हा क्वेश्चन कुठल्या प्रकारचा आहे टाईप 2 प्रकारचा हा क्वेश्चन आहे. आणि लास्ट पण क्वेश्चन बघा टाईप 2 चा असेल. फ्रॉम द सेंटर 7.3 सेंटीमीटर वरती बाहेर सर्कलच्या बाहेर पॉईंट घ्यायचा आणि त्याच्यापासून सर्कलला काय करायचं टँजंट ड्रॉ करायचं. तर हा पण काय आहे टाईप 2 चा क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर पहा पहिले 5 क्वेश्चन जे दिलेले आहेत तुम्हाला ते टाईप 1 चे आहेत आणि एक्सरसाइज मध्ये प्रॅक्टिस सेट मधील फर्स्ट जे 5 क्वेश्चन आहेत क्वेश्चन नंबर 1 क्वेश्चन नंबर 2 क्वेश्चन 3 4 5 हे पाचीच्या पाची क्वेश्चन काय टाईप 1 चे आहेत आणि 6 आणि 7 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो टाईप 2 चा क्वेश्चन आहे. आता आपण काय करणार आहे 1 बाय 1 कन्स्ट्रक्शन सुरू करणार आहोत. ठीक आहे. तर आता याच्यानंतर फर्स्ट जो क्वेश्चन आहे तो कोणत्या पद्धतीनं सॉल्व्ह करतोय ते आपण लगेच पाहूया. ओके. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1 पहा प्रॅक्टिस सेट 4.2 मधील काय आहे क्वेश्चन. कन्स्ट्रक्ट अ टँजंट टू अ सर्कल विथ सेंटर P and radius 3.2 सेंटीमीटर at any point M on it. ठीक आहे. म्हणजे पॉइंट सर्कलवरती आहे. हे कन्स्ट्रक्शन कोणत्या प्रकारचं आहे फर्स्ट टाईपचं कन्स्ट्रक्शन आहे. आता कन्स्ट्रक्शन करण्यास सुरू करायच्या अगोदर आपल्याला जे गिव्हन डेटा दिलाय ना ते लिहूया. सेंटर काय दिलाय तुम्हाला सर्कलचा सेंटर दिलेला आहे P आणि रेडियस किती दिलाय तुम्हाला 3.2 सेंटीमीटरचा दिलेला. तर फर्स्ट आपण तुम्ही काय करायचे एक रफ स्केच ड्रॉ करून घ्यायचे आहे. रफ स्केच आपल्याला लागेल ड्रॉ करून घ्यायला. त्याच्यानंतर आपण एक काय करतो एक अंदाजे मी काय घेतो एक सर्कल ड्रॉ करतो. सर्कल ड्रॉ करून घेतो. हे माझं रफ स्केच असेल. त्याच्यानंतर हा सेंटर या सर्कलचा P आहे. त्याच्यानंतर काय करणार आहे आपल्याला या पद्धतीची ज्या पद्धतीची डायग्राम येणार आहे ना तो शेप एक्झॅक्टली आपल्याला रफ डायग्राम सांगत असतो. रफ डायग्राम वरून आपण शेप ड्रॉ करायचा आहे. या कोणता पॉइंट आहे हा M पॉइंट आहे. तुम्ही हा M पॉइंट कुठेही घेऊ शकता पण व्यवस्थित ड्रॉ करण्यात यायलासाठी सिस्टमॅटिक किंवा इझी वेने ड्रॉ करण्यासाठी आपण हा पॉइंट या ठिकाणी घेतोय. म्हणजे स्केल व्यवस्थित अंतर वगैरे आपल्याला मेजरमेंट व्यवस्थित आपल्याला इथं प्लेस करता येतात. ठीक आहे. तर हा सर्कलचा सेंटर O आहे आणि हा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कोणत्या पॉइंट मधून टँजंट काढायचा आहे त्याला आपण पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतो हा. आणि याच्यामधून आपण काय करणार या सर्कलला एक टँजंट ड्रॉ करणार. टँजंट काय आहे लाईन आहे या पद्धतीने येईल. ठीक आहे. हा तुम्ही रे काढायचा आहे सेंटर पासून एक रे काढायचा अप्रॉक्सिमेटली आणि एक त्याला टँजंट ड्रॉ करायची. ही तुमची जी लाईन एल असेल ती टँजंट असेल या केसमध्ये. ही जी तुम्ही फिगर काढली ही कोणती आहे रफ फिगर असेल. ही काय आहे रफ फिगर असेल. ठीक आहे. आता ऍक्च्युअल फिगर किंवा किंवा तुमची जी फेअर फिगर आहे ती ऍक्च्युअल मेजरमेंट ना कशी ड्रॉ करायची ते पहा. मी आता या ठिकाणी ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. ही रफ फिगर तुमची या पद्धतीने. आता ही जी केस टाईप 1 ची आहे पण टाईप 1 मध्ये पण मी यूज काय करतोय सेंटरचा यूज करून या पद्धतीने ड्रॉ करायचं. जर तुम्हाला सांगितलं नसेल क्वेश्चन मध्ये की विदाऊट सेंटर काढा किंवा विथ द हेल्प ऑफ सेंटर काढा तर आपण आपल्यापाशी चॉईस आहे की सेंटरचा यूज करून टँजंट ड्रॉ करायचे आहे का सेंटरचा यूज न करून टँजंट ड्रॉ करायच्या सर्कलला. ठीक आहे. तर मी काय करणार हे सर्कलचा सेंटर यूज करून ड्रॉ करणे जरा इझी पडतं. ठीक आहे. त्यामुळे तेच आपण काय करूया ऍक्च्युअली दोन्ही पण इझी मेथड आहेत. तर आपण 1 बाय 1 बघूया जेव्हा विदाऊट सेंटर यूज करून कसे ड्रॉ करायचे आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 मध्ये पाहणारच आहोत. तर आता बघा जे ऍक्च्युअल मेजरमेंट दिले ना रेडियस किती पाहिजे त्याच्यानुसार आपण फेअर डायग्राम ड्रॉ करू. मेजरमेंट किती दिले आहे तुम्हाला रेडियस किती घ्यायला सांगितलेले आहे 3.2 सेंटीमीटर. आता 3.2 सेंटीमीटर कुठे येते ते हा 3.2 हे तुमचं एक्झॅक्टली बघा झिरोला मी मार्क करतो आणि 3.2 कुठे येते ना त्या ठिकाणी हा ऍडजस्ट करतो. ठीक आहे. हा एक्झॅक्टली 3.2 आलेला आहे. ठीक आहे. हा एक्झॅक्टली काय आलाय 3.2 आलेला आहे. 3.2 चा काय करतो मी इथं एक सर्कल ड्रॉ करून घेतो. रेडियस 3.2 असणारा एक सर्कल मी ड्रॉ करून घेतला प्रोटेक्टरचा यूज करून. ह्या कंपासचा यूज करून मी काय केला एक सर्कल ड्रॉ केला.
जो सर्कलचा जो सेंटर आहे, आता मी पेन ड्रॉ करतोय, तुम्ही ऍक्च्युअल मध्ये जी डायग्राम तुम्ही एक्झाम मध्ये ड्रॉ करणार आहे ती पेन्सिलचा यूज करूनच काढायचा. तुम्हाला क्लिअरिटी दिसतोय म्हणून मी पेनचा यूज करतोय. तुम्ही पेनचा कुठेही यूज करायचं नाही, पूर्णपणे पेन्सिलचा यूज करायचा. हा सर्कलचा काय असेल, सेंटर पी असेल. त्याच्यानंतर काय करायचं, या सेंटर पी पासून एक हॉरिझॉन्टल रे काढून घ्यायचा. रे रे म्हणजे ना एका साईडला एंड असतो आणि एका साईडला इन्फिनिटीला जाते, त्याला आपण काय म्हणतो, रे. आणि हा काय करून घ्या, असा एक रे काढून घ्या, अंदाजे काढून घ्यायचा. किती काढून घ्यायचा, डिस्टन्स किती पाहिजे काय घेणे देणे नाही. हा काय करून घ्यायचा, रे काढून घ्यायचा. त्याच्यानंतर हा जो कट करतोय ना सर्कलला ज्या पॉईंट मध्ये, या पॉईंट मध्ये आपल्याला टँजंट काढायचा. आता त्यांनी मेन्शन केले की पॉईंट एम मधनं सर्कलला काय करा, मेन्शन केले पॉईंट एम मधून सर्कलला टँजंट ड्रॉ करा. तर त्या पॉईंटला नाव काय द्यायचं आपण, पॉईंट एम द्यायचा आहे. ठीक आहे, नंतर दिलं तरी पण चालतं, राखो. त्याच्यानंतर काय करायचंय, हा या पॉईंट पर याच्या कंपासचा यूज करून एक अंतर, ठराविक अंतर घ्यायचं. म्हणजे हा एक इथे एक आर्क मारून घेतला, या ठिकाणी एक आर्क मारून घेतला. याचा अर्थ काय झाला, हे डिस्टन्स तुमचं फिक्स झालं. आणि हा ह्या तुम्हाला नवीन जो सेगमेंट तुम्ही मिळवला, या रेचा जो सेगमेंट मिळवलाय, तो सेगमेंट काय करायचा, बायसेक्ट करायचा. तर तो बायसेक्ट कसं करतो आपण, हा पॉईंट इथे ठेवा कंपासचा, आणि हाफ पेक्षा थोडं अंतर जास्त घेऊन, हाफ पेक्षा जरा थोडं अंतर काय करा, जास्त घ्या, आणि इकडे एक आर्क. म्हणजे बेसिकली काय करताय, जो तुम्ही आता सेगमेंट घेतलेला ना, जो रेचा जो सेगमेंट घेतलाय, हे डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे, या मी यापासून आपण आर्क घेतला, म्हणजे हे डिस्टन्स मिड पॉईंटला तुमचं या सेगमेंटचा मिड पॉईंट कोण असणार, एम. म्हणजे काय करणार आपण, हा सेगमेंट आता बायसेक्ट करतो. बायसेक्ट केला तर जो बायसेक्टर असेल या सेगमेंटचा, तो बरोबर एम मधनं पास होईल, आणि आपल्याला जे रिक्वायर्ड आन्सर आहे टँजंटचं ते मिळून जाईल. फर्स्ट ऑफ ऑल काय केलं, हाफ पेक्षा जास्त, हा बायसेक्ट करतोय मी सेगमेंट, हाफ पेक्षा जास्त घेतल्यानंतर इकडे एक आर्क मार्क केला, आणि या ठिकाणी मार्क केलेला आहे आपण. त्याच्यानंतर हा रिव्हर्स डायरेक्शनला सेम प्रोसिजर करून घ्यायचे. इथं आर्क कट होईल, आणि या ठिकाणी हा आर्क या ठिकाणी कट होईल. ठीक आहे, आता ज्या ठिकाणी हे दोन्ही आर्क कट झाले, ते हा पॉईंट, इंटरसेक्टिंग पॉईंट हा, हा, आणि हा थर्ड तुमचा जो पॉईंट आहे सर्कलवरचा, ते एकाच रेषेत येतील, त्या पद्धतीने घ्यायचे, आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. ही जी स्ट्रेट लाईन आहे ती तुमची काय असेल, रिक्वायर्ड टँजंट असेल, रिक्वायर्ड टँजंट असेल. आणि शेवटी जे मेजरमेंट आहे ते टाकून घ्यायचं. मेजरमेंट काय आहे, तुम्हाला जे दिलंय. आता इंटरेस्टिंग काय की तुम्हाला टँजंट थेरमनं काय सांगितलंय, की हा रेडियस आणि टँजंट एकमेकांना कसे असतात, हा रेडियस आणि हा जो टँजंट आहे ते एकमेकांना कसे असतात, परपेंडिक्युलर असतात. इथे परपेंडिक्युलर साईन मार्क करून घ्या तुम्ही, आणि तुम्हाला जे रेडियस दिलेला आहे तो मार्क करू. रेडियस किती दिलेला आहे तुम्हाला, 3.2 सेंटीमीटर, 3.2 सेंटीमीटर. स्केलचा यूज करून ड्रॉ करून घ्यायचा. हा तुम्ही या ठिकाणी रेडियस मार्क करून घेतला. बेसिक म्हणजे हा क्वेश्चन नंबर 1 तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह केला. इझी क्वेश्चन होता. काय करायचं होतं परत एकदा रिपीट करतो, म्हणजे सेकंड क्वेश्चन तुम्हाला इझिली ड्रॉ करता येईल. काय म्हटलं, आणि बेसिकली लक्षात ठेवायचे, टँजंट ड्रॉ करायचे क्वेश्चन 2 किंवा 3 मार्क्स साठी एक्झामला विचारले जातात. 1 मार्क्स साठी विचारला जात नाही, 2 मार्क्स किंवा 3 मार्क्सला एक्झामला टँजंट तो सर्कल ड्रॉ करण्यासाठी विचारले जाते. 3 मार्क्सचा क्वेश्चन मोस्ट प्रोबेबली तुमचा जो पॉईंट आउटसाइड आहे ना त्याच्यामध्ये विचारला जाईल. हा 2 मार्क्स साठी क्वेश्चन विचारला जाईल. ठीक आहे, काय कन्स्ट्रक्शन कसं केलं ते पहा परत. कन्स्ट्रक्शन टँजंट, कन्स्ट्रक्ट अ टँजंट टू अ सर्कल विथ सेंटर पी. सेंटर पी घ्या आणि रेडियस 3.2 सेंटीमीटर घ्या, आणि सर्कल वरचा कोणताही पॉईंट एम आणि त्याने अजून केलं, म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी येईल असं नाही, सर्कल वरती कुठेही पॉईंट येऊ शकतो त्याच्यानुसार. फक्त हे दिसायला चांगलं दिसतं म्हणून आपण असं काढायचं. ठीक आहे, आणि व्यवस्थित दिसतंय. म्हणजे तुम्ही काय केलं, एक सर्कल घेतला, ते सेंटर पी केला. कसं ड्रॉ केलं, तर सेंटर घ्यायचा, सेंटर पासून एक रे अजम्पशन करून काय घ्यायचं, तुम्ही ड्रॉ करून घ्यायचा. ड्रॉ केल्यानंतर तो त्या रेचा एक सेगमेंट घ्यायचा, एक सेगमेंट घ्यायचा. सेगमेंट असा घ्यायचा की तुमचा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, कट करणारा जो सर्कलला पॉईंट आहे त्या रेचा, तो मिड पॉईंट यायला पाहिजे, असा सेगमेंट घ्यायचा. आणि तो सेगमेंट काय करायचा, बायसेक्ट करायचा. सेगमेंट बायसेक्ट करणे म्हणजे सेगमेंटचे 2 इक्वल पार्ट करणे. सेगमेंट बायसेक्ट केला की तुम्ही तो जो तुमची नंतर काय करा, बायसेक्टर जो आहे तो सर्कलला टच एम पॉईंट मधनं पास होईल, म्हणजे तुम्हाला जे रिक्वायर्ड टँजंट आहे ते मिळून जाईल. ठीक आहे, तर या पद्धतीने हे आपण कन्स्ट्रक्शन केलंय. सेकंड क्वेश्चन मध्ये पण याच पद्धतीचा क्वेश्चन आहे, तो आपण पाहूया लगेच. तर इथे आन्सर कसं नोट डाऊन करा. ह्या डायग्रामला काय म्हणणार तुम्ही, फेअर फिगर किंवा ऍक्च्युअल फिगर म्हणायचं. काय म्हणणार तुम्ही, फेअर फिगर किंवा ऍक्च्युअल फिगर म्हटला तरी चालेल. आणि इथं काय म्हणणार, देअर फोर फेअर फिगर ऍक्च्युअल फिगर, शेवटी काय म्हणणार, टँजंट किंवा लाईन एल, लाईन एल
represents required tangent किंवा line L is a required tangent to a circle म्हणजे ही जी लाईन L आहे ती सर्कलची काय आहे तुम्हाला जी त्याने ड्रॉ करायला सांगितलं ती टँजंट आहे. ठीक आहे, याच्यानंतर आपण काय करणार आहे सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे तो पाहूया. ओके, क्वेश्चन नंबर 2 काय आहे पहा. ड्रॉ सर्कल ऑफ रेडियस 2.7 सेंटीमीटर, ड्रॉ टँजंट टू अ सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट. म्हणजे टायप 1चाच क्वेश्चन आहे. आता सेंटर त्यांनी दिलेलं नाही तर आपण काय करूया, लेट सेंटर काय त्या सर्कलचा O आहे आणि रेडियस किती दिलेलं तुम्हाला 2.7 सेंटीमीटर दिलेलं आहे आणि पॉईंट कोणत्या पॉईंट मधून सर्कलला टँजंट केलेलं आहे त्याचं पण नेमकं इथे दिलं नाही. तर आपण कोणताही पॉईंट अजून करूया, एम करा किंवा कोणताही पॉईंट तुम्ही अजून करून त्या पॉईंट मधून त्या सर्कलला काय करा टँजंट ड्रॉ करा. तर हे टँजंट ड्रॉ करायच्या अगोदर आपल्याला काय करावे लागते, एक रफ डायग्राम ड्रॉ करावे लागते. तर रफ डायग्रामसाठी एक स्केल नसलेला आपण काय करूया, एक सर्टेन रेडियसचा काय करून घेतो, एक सर्कल ड्रॉ करून घेतो. सेमच डायग्राम येणार आहे. त्या सर्कलचं सेंटर काय अजून करणार आहे तुम्ही दिलेलं नाही म्हणजे आपण अजून करू. मागच्या केसमध्ये P दिलेलं होतं सेंटर, तर या केसमध्ये काय दिलं नाही आपण करू काय O अजून करू. परत काय करणार आहे आपण एक रे ड्रॉ करणार आहे. एक रे या पॉइंट पासून रे ड्रॉ करणार. रे ड्रॉ करून घेतल्यानंतर आपण काय करणार, हा रे चा एक सेगमेंट घेणार. सेगमेंट कसा घेणार की हा जो ज्या पॉईंट मधून टँजंट ड्रॉ करायचा आहे तो मिडला यायला पाहिजे. इथून इथपर्यंत रे कन्सिडर केला आणि ज्या पॉईंट मध्ये सर्कलला टँजंट करायचे आहे आपण त्या पॉईंटला एमच नाव देतो. ठीक आहे, आणि तुमचा टँजंट काय येईल, हा रेचा सेगमेंट घ्या आणि हा सेगमेंट बायसेट करायचा आहे. बायसेट केल्यानंतर तुम्हाला एक त्या सर्कलला जी तुम्हाला विचारलेली आहे ती टँजंट मिळून जाईल आणि हे सर्कलचं जो रेडियस दिला तो इथे मार्क करून घ्या 2.7 सेंटीमीटर. आणि टँजंट आणि रेडियस एकमेकांना काय असतात परपेंडिक्युलर असतात. या पद्धतीने तुमची काही डायग्राम येईल. या डायग्रामला तुम्ही काय म्हणतो आपण रफ स्केच किंवा रफ डायग्राम किंवा रफ फिगर तुम्ही ड्रॉ करून घ्यायचा. त्याच्यानंतर तुम्ही काय करून घ्यायचे ऍक्च्युअल फिगर म्हणजे तुम्हाला काय दिले जातात ऍक्च्युअल मेजरमेंट यूज करायचे असतात. आता ऍक्च्युअल मेजरमेंट यूज करून ऍक्च्युअल फिगर ड्रॉ करून घ्या. ऍक्च्युअल फिगर साठी आपल्याला काय करायला रेडियस 2.7 असणारा 2.7 असणारा सर्कल ड्रॉ करून घ्या. तर हा रेडियस 2.7 आहे. ठीक, आणि मी काय करून घेतो एक सर्कल ड्रॉ करून घेतो. ठीक आहे, या पद्धतीने तो सर्कल येईल. या पद्धतीने सर्कल आला. या सर्कलचा सेंटर मी O अजून केलेला आहे. त्याच्यानंतर काय करायचं एक रे ड्रॉ करून घ्यायचा. एक रे किती डिस्टन्सचा, एक अप्रॉक्सिमेट डिस्टन्सचा काय करून घ्यायचा रे ड्रॉ करून घ्यायचा. ठीक आहे, रे ड्रॉ करून घेतलं. रेला काय असतं एक पॉईंट फिक्स असतो, एक पॉईंट इन्फिनिटीकडे जाणारा दाखवायचा. त्याच्यानंतर हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्टिंग आहे रे आणि तुमचा सर्कल, तो पॉईंट त्या पॉईंट मधून आपल्याला काय करायचं सर्कलला टँजंट ड्रॉ करायचं. मग ते करण्यासाठी आपण काय करणार, हा जो रे आहे तो त्याच्यातला एक सेगमेंट घ्या. रेचा एक काय करून घेऊया एक सेगमेंट घ्या. सेगमेंट कसं घ्यायचा की एम हा मिड पॉईंटला आला. मिड पॉईंटला आल्यावर काय करणार मी या ठिकाणी एक आर्क मारून घेतो, या ठिकाणी एक आर्क मारून घेतो. म्हणजे या रेचा एक सेगमेंट मी कसं घेतो, हा जो सेगमेंट मिळालाय तो बायसेट करून घ्यायचा. बायसेट कसं करतो आपण सेगमेंट, बायसेट म्हणजे हाफ पेक्षा जास्त अंतर घेतो, एक आर्क या साईडला मार्क करून घेतो, एक आर्क या साईडला मार्क करून घेतो. ठीक आहे, त्याच पद्धतीनं अपोजिट पॉइंट वरती ठेवून हा आर्क काय करून घेतो आपण कट करून घेतला. हा कट केल्यानंतर हे जे तिन्ही पॉइंट आहेत एम पॉइंट आणि हे जे इंटरसेक्टिंग पॉइंट आलेले आहेत ते जॉईन करून घ्यायचे. एका रेषेत येतील असे जॉईन करून घ्यायचे. म्हणजे तुम्हाला जे रिक्वायर्ड टँजंट आहे ते मिळून जाईल. आता टँजंट ही स्ट्रेट लाईन आहे त्यामुळे दोन्ही साईडला एरो दाखवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर टँजंट थेरम काय सांगतो, टँजंट आणि रेडियस एकमेकांना काय असतात परपेंडिक्युलर असतात. त्याच्यानंतर अजून मेजरमेंट काय टाकायचं आहे जे तुम्हाला दिलेलं आहे. टँजंटचा रेडियस किती दिला 2.7 सेंटीमीटर दिला, तो रेडियस व्यवस्थित मार्क करून घ्यायचा. म्हणजे तुमचं काय कम्प्लीट. आणि ही जी लाईन ड्रॉ केली त्या लाईनला मी लाईन एम असं म्हणतो. लाईन एम म्हणण्यापेक्षा एक काम करू, एम रिपीट होईल, लाईन एलच म्हणूया. म्हणजे इथं काय लिहिणार शेवटचं या डायग्रामला काय नाव आहे की तुमचे फेअर डायग्राम आहे किंवा ऍक्च्युअल डायग्राम आहे, ऍक्च्युअल फिगर. ही तुम्ही या पद्धतीने ड्रॉ केली आणि शेवटी जे लिहिणार आहे तुम्ही देअरफॉर line L is a required tangent
हे वाक्य कम्प्लीट करा. म्हणजे एल काय आहे या केसमध्ये आपण काय केले, रिक्वायर्ड टँजंट केले. या रेला आपण वाटलं एक नाव देऊया, ओ ए हा रे असं म्हणूया. त्या ठिकाणी ए म्हणतो ओ ए, रेला एक नाव द्यायला लागेल. ओ एम रे पण म्हणू शकतो किंवा ओ ए रे म्हणला तरी चालेल. तर ही डायग्राम तुमची कम्प्लीट काय झाली, मार्क झाली. ठीक आहे. या पद्धतीनं आपण फर्स्ट टाईपचा सेंटरचा यूज करून सर्कलला काय केली, टँजंट ड्रॉ केली. आता थर्ड जो क्वेश्चन आहे, सेंटर न यूज करता सर्कलला टँजंट कशी ड्रॉ केली जाते ते पाहणार आहोत. ठीक आहे. याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर थर्ड, तो कोणत्या पद्धतीनं सॉल्व्ह करतोय ते पहा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 पहा काय आहे तो. ड्रॉ सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर. रेडियस काय सर्कलचा 3.6 सेंटीमीटर घ्यायचा आहे. ड्रॉ टँजंट टू द सर्कल ऍट एनी पॉइंट ऑन इट. कुठल्याही सर्कलवरचा एक पॉइंट घ्या, त्याच्यापासून काय करायचं तुम्हाला टँजंट ड्रॉ करायचे. आणि त्याचं कन्सिडर काय केले, विदाउट युजिंग द सेंटर ऑफ सर्कल. सर्कलचा सेंटर यूज न करता आपण काय करणार आहे, सर्कलला टँजंट ड्रॉ करणार आहे. आता तर ती टँजंट ड्रॉ कशी होईल ते पहा. तर बेसिकली काय करणार आहे, मी रफ डायग्राम मध्ये सांगतो, त्याच्यानंतर तुम्ही ऍक्च्युअल डायग्राम आपण ड्रॉ करू. एक सर्कल एक थोडा रेडियस असणार आपण एक काय करून घेतलो, सर्कल ड्रॉ करून घेतो. ठीक आहे. सेंटर ड्रॉ करून नाही घ्यायचा. आता तुम्हाला ज्या पॉइंट मध्ये सर्कलला टँजंट ड्रॉ करून घ्यायचे आहे ना, तो पॉइंट या ठिकाणी मी मार्क, तुम्ही कुठेही करू शकता. मी या ठिकाणी घेतो आणि सर्कल वरती अजून एक पॉइंट घ्या. हा जो पॉइंट भेटेल हा तुम्हाला एक कॉर्ड भेटेल. ठीक आहे. हा एक कॉर्ड असेल, कुठेही घेऊ शकता, या ठिकाणी घ्या, या ठिकाणी घ्या, कुठेही तुम्ही घेऊ शकताय. हा घेतल्यानंतर काय करायचं ते पहा, सांगते. एक थर्ड पॉइंट घ्यायचा आहे. आता हा सर्कल, ह्या कॉर्डमुळे सर्कलचा एक मायनर आर्क झाला आणि एक मेजर आर्क झाला. मेजर आर्क वरती कुठेही या ठिकाणी घ्या, कुठेही तुम्ही एक पॉइंट घेऊ शकता. एक पॉइंट घ्या, त्याच्यानंतर काय करायचं, हे तिन्ही पॉइंट जोडून घ्यायचे. हे तिन्ही पॉइंट जोडून घ्यायचे. या पद्धतीने मला एक ट्रायंगल भेटेल. या पद्धतीने तुम्हाला काय भेटते, ट्रायंगल भेटते. आणि तुम्हाला या पॉइंट मधून सर्कलला काय करायचं, टँजंट ड्रॉ करायचं. सेंटरला आपण ओ नाव दिले, तर ओ नाव देऊन घ्या. ठीक आहे. आता करायचं काय बघा. आता हे 3 पॉइंट जॉईन केल्यानंतर ह्या मेजर आर्क मध्ये, मेजर हा मायनर आर्क झाला ना, या ठिकाणी या पॉइंट मधून आपल्याला टँजंट ड्रॉ करायचं. त्याच्या अपोजिट जो वर्टेक्स आहे किंवा मेजर आर्क मध्ये जो येतो, तो अँगल ऍज इट इज इथे कॉपी करायचा. या ठिकाणी कॉपी करा. हे जे डिस्टन्स आहे या ठिकाणी टाका. कॉपी केल्यानंतर हा इंटरसेक्टिंग पॉइंट आणि हा पॉइंट जॉईन करून घ्यायचा. म्हणजे तुम्हाला काय भेटेल, रिक्वायर्ड टँजंट मिळेल. आणि जो सर्कलचा रेडियस आहे तो कोणत्याही एका वर्टेक्सला दाखवा या ट्रायंगलचा. हा तुमचा काय असेल, रेडियस असेल. हा रेडियस किती आहे, 3.6 सेंटीमीटर. 3.6 सेंटीमीटर हा काय झाला, सर्कलचा रेडियस झालेला आहे. ठीक आहे. हा रेडियस असेल आणि हे तुमची लाईन एल, या जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे टँजंट आणि सर्कल, त्याला एम देतो. म्हणजे तुम्ही काय करून घेतलं, हा एम घेतो, हा एन घेतो, ह्या पी पॉइंट घेतो. म्हणजे हे पॉइंट वरून तुम्ही काय केले, सर्कलला टँजंट ड्रॉ केली. आता याची ऍक्च्युअल डायग्राम कशी येते ते पहा. फेअर डायग्राम. फर्स्ट ऑफ ऑल फेअर डायग्राम मध्ये सगळे मेजरमेंट तुम्हाला घेऊन डायग्राम ड्रॉ करायचे असते. आता किती रेडियसचा सर्कल ड्रॉ करायचा, 3.6 रेडियसचा सर्कल ड्रॉ करायचा. स्केल वरती 3.6 तुम्ही काय करून घ्या, मार्क करून घ्या. 3.6 कुठे येईल, या ठिकाणी येईल. या ठिकाणी आलेला आहे 3.6 सेंटीमीटर. ठीक आहे. एक्झॅक्ट घ्या, करेक्ट घ्या. 3.6 आलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला दिसेल बघा, 3 दिसेल पण मी 3.6 मार्क केलेला आहे. म्हणजे 3.6 सेंटीमीटर असणारा एक सर्कल मी काय करून घेतो, ड्रॉ करून घेतो. 3.6 सेंटीमीटर रेडियस असणारा मी काय केला, एक सर्कल ड्रॉ करून घेतो. तो या पद्धतीने दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर काय करायचं, सेंटरचा यूज नाही करायचा आपल्याला. मग मी काय करतोय, एक एम नावाचा पॉइंट, ज्या पॉइंट मध्ये तो मार्क केला, त्याच्यानंतर रॅन्डमली अदर 2 पॉइंट आपण मार्क केले, नॉन कोलिनियर पॉइंट मार्क केले. त्याच्यानंतर हे तिन्ही पॉइंट काय करून घेतले, स्केलने जॉईन करून घ्यायचे. हे तिन्ही पॉइंट काय करून घ्यायचे, स्केलने आपल्याला जॉईन करून घ्यायचे. ठीक आहे. हा एक पॉइंट जॉईन केला आपण. त्याच्यानंतर हा पॉइंट आपण काय केलेला आहे, जॉईन केलेला आहे. ठीक आहे. जॉईन केल्यानंतर हा जो अँगल आहे तो आता या पॉइंट मध्ये पाहिजे. आता याच्यानुसार तुम्हाला लक्षात येते एक मायनर आर्क कुठला मिळेल, तर हा पॉइंट या पॉइंट मध्ये काढायचा आहे. तर या रिस्पेक्टिव्ह ही आर्क, ही कॉर्ड असेल. या कॉर्डच्या हा मायनर आर्क असेल, हा मेजर आर्क मध्ये जो अँगल बनला ना, इन्स्क्राइब अँगल,
तो कन्सिडर करायचा. मग हा जो अँगल आहे तो काय करून घेऊया, कॉपी करून घ्यायचा या ठिकाणी. अँगल कसं कॉपी करायचं, आपण सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल सेकंड टाइपचे जे कन्स्ट्रक्शन होतं त्या पहिले पाहिलेलं आहे. हा अँगल एवढा आहे, ठीक आहे. हा अँगल आपण मार्क केला. सेम अँगल ज्या पॉईंट मध्ये काढून घ्यायचंय तो आर्क आपण तिथून काढून घेणार, ठीक आहे. हा आर्क असं मार्क करून घेतला. आता ऍक्च्युअली ह्या आर्कचं मेजरमेंट करून घ्यायचं आहे. बेसिकली मी काय करतोय, हा अँगल कॉपी करते. हा अँगल कॉपी केला तिथून. आता हे या ठिकाणी घेऊन या ठिकाणी हा कट होईल, ठीक आहे. कट झालेला आहे. हा इंटरसेक्टिंग पॉईंट आणि हा पॉईंट एका रेषेत घ्यायचे आणि जॉईन करायचे, म्हणजे तुम्हाला रिक्वायर्ड टेंजेंट मिळून जाईल. हा पॉईंट आहे, इंटरसेक्टिंग पॉईंट हा मिळाला. हा पॉईंट एम आहे तुमचा, त्याच्यातून आपण काय करणार आहे, टँजेंट सर्कलला ड्रॉ करून घेणार आहे. तर ही तुमची काय झाली, रिक्वायर्ड टँजेंट झाली. त्या केसमध्ये मी सर्कलच्या सेंटरचा यूज केलेला नाही. सेंटरला आपण नाव काय दिले, ओ नाव दिलेलं आहे. आणि सेंटर आणि हा कुठला पण एक वर्टेक्स घ्या. हे जे डिस्टन्स असणार आहे, हे जे डिस्टन्स असणार आहे ते किती आहे, तो रेडियस असणार आहे सर्कलचा 3.6 सेंटीमीटर. हा किती आहे, 3.6 सेंटीमीटरचा रेडियस आहे. आणि या जी टँजंट ड्रॉ केल्या त्याला नाव देतो मी, एल नाव दिलेलं आहे. आणि या पॉईंट जे अदर पॉईंट आहे त्यांना पण नाव द्या, एम एल एन हे नाव दिलेले आहेत. आणि हा अँगल तुम्ही काय केला, कॉपी केलेला आहे, हे लक्षात घ्या. हा अँगल आणि हा अँगल इथं कॉपी केलेला आहे. म्हणजे इथं लिहिणं फायनल असेल त्यांना, देअरफॉर लाईन एल is a required tangent, या केसमध्ये तुम्ही काय केलं, सर्कलच्या सेंटरचा यूज न करून सर्कलला टँजंट ड्रॉ केलं या पद्धतीने, ठीक आहे. सर्कलचा सेंटर यूज केला. हा सेंटर मी जॉईन केला म्हणजे रेडियस मला दाखवायचा आहे. सर्कलचे रेडियस दिले दाखवणार कशी, ते दाखवण्यासाठी हा पॉईंट यूज केलेला आहे, ठीक आहे. तर या पद्धतीने आपण पहिले 3 क्वेश्चन सॉल्व्ह केले. त्याच्यानंतर आता 4 नंबरचा क्वेश्चन कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय ते पहा. ओके, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 पहा काय आहे. ड्रॉ सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेंटीमीटर. ड्रॉ chord PQ of length 6.6 centimeter. Draw tangents to the circle at points P and Q. Write your observation about the tangents. Tangentच्या बद्दल तुम्हाला ऑब्झर्वेशन द्यायचं. तर पहा काय दिलेलं आहे की सर्कलच्या सेंटरला नाव दिलेलं आहे, आपण काय करूया, ओ नाव देऊया. सर्कलचा रेडियस किती दिलेला आहे, 3.3 सेंटीमीटर. आणि सर्कलचा कॉर्ड, सर्कलवरती कोणते 2 पॉईंट जोडणार, कॉर्ड किती दिलाय 6.6 सेंटीमीटर. ह्या दोन्ही नंबर मध्ये एक रिलेशन आहे. हा डबल केला तर हा मिळतोय. म्हणजे काय की हा जो कॉर्ड PQ आहे तो काय आहे, डायमीटर आहे सर्कलचा. काय आहे, डायामीटर आहे. लक्षात घ्या, डायामीटर आहे. आता सर्कल एक अप्रोप्रिएट रेडियसचं मी एक सर्कल ड्रॉ करून घेतो रफ स्केचसाठी. मी काय करतो, एक सर्कल ड्रॉ करून घेतो आणि ऍक्च्युअल डायग्राम कशी येणार आहे ते पाहूया आपण, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार, हा सेंटर ओ दिलेला आहे, ओ नाव देतो या सेंटरला. रेडियस किती आहे, 3.3, ठीक आहे. हा रेडियस 3.3 चा आपण ड्रॉ केला आणि हा पण 3.3 चा ड्रॉ केला, ठीक आहे. तर हा रेडियस इथून कितीपर्यंत असेल, 3.3 सेंटीमीटरचा असेल, बरोबर आहे. आणि इथून सुद्धा किती असणार आहे, 3.3 सेंटीमीटरचा असेल. हे टोटल डिस्टन्स किती असेल, 6.6 सेंटीमीटर. म्हणजे हा पॉईंट पी अजून करतो, हा पॉईंट तुम्ही क्यू अजून करतो. म्हणजे PQ काय झाला, या सर्कलचा कॉर्ड झाला. या दोन्ही कॉर्ड मधून आपल्याला काय करायचं, सर्कलला टँजंट ड्रॉ करायचं. सर्कलला टँजंट ड्रॉ कसे करतो आपण, हे लाईन आता ह्यात सांगितलंय विदाउट युजिंग द सेंटर ऑफ सर्कल किंवा सर्कलचा सेंटर यूज करून ड्रॉ करा असं काही सांगितलंय. त्यामुळे आपल्यापाशी चॉईस आहे. आपण काय करूया, जो इझी चॉईस आहे तो ऍक्सेप्ट करू. कोणता, तर सर्कलचा सेंटर यूज करून आपण काय करू, सर्कलला टँजंट ड्रॉ करू. मग सेंटर यूज केल्यानंतर काय करायचं, आपण ज्या पॉईंट मधून आपल्याला टँजंट ड्रॉ करायचे तो आणि सर्कलचा सेंटर हा एक्सटेंडेड लाईन ड्रॉ करून घेतो. या साईडला या क्यू पॉईंट मधून ही एक्सटेंडेड लाईन आहे आणि पी पॉईंट मधून ही एक्सटेंडेड लाईन आहे, ठीक आहे. र पॉईंट हाताने घेतोय, रे ड्रॉ करून घेतले आणि हे काय करून घ्यायचे, तुम्हाला रेचा सेगमेंट बायसेट करून घ्यायचे आणि अशा या पद्धतीने तुम्हाला टँजंट मिळून जातील. या पद्धतीने तुम्हाला टँजंट लाईन एल आणि टँजंट लाईन एम हा मिळून गेला.
आता तुम्हाला लक्षात आलं की टँजंट ह्या जे तुम्ही ड्रॉ केलं ते एकमेकांना काय असणार आहे, पॅरलल असणार आहे, हे तुमचं ऑब्झर्वेशन असणार आहे. ते आपण फायनली आन्सर समोर करताना लिहिलं. मग आता ऍक्च्युअल जे मेजरमेंट दिले त्याच्यानुसार आपण काय करू, सर्कल ड्रॉ करून घेऊ. सर्कलचा रेडियस किती आहे, 3.3 सेंटीमीटर. सर्कलचा रेडियस किती पाहिजे आपल्याला, 3.3 सेंटीमीटर पाहिजे आहे. तर हा 3.3 या ठिकाणी येईल, 0. हा 3.3 आलेला आहे, 3.3 घेतलेला आहे. तर 3.3 रेडियस असणारा मी काय करून घेतो, सर्कल ड्रॉ करून घेतो. सर्कल ड्रॉ करून घेतो. सर्कलचं कन्स्ट्रक्शन इझी आहे. जो सेंटर आहे त्याला ओ नाव घेणार आपण. ज्या पॉइंट मध्ये टँजंट ड्रॉ करायचे आपण सेंटरचा यूज करून ड्रॉ करणार आहे, त्यामुळे आपण काय करायचे, एक्सटेंडेड लाईन ऑलरेडी दोन्ही साईडला आपण ड्रॉ करून घेऊ. ड्रॉ करून घेतल्यानंतर त्या लाईन्स कशा येतील, तर पहा या पद्धतीने मी एक्सटेंडेड लाईन ड्रॉ करून घेतो, बरोबर एक्झॅक्टली. ठीक आहे, सेंटरचा यूज करणार आहे. ठीक, या ठिकाणी एक एक्सटेंडेड लाईन, या साईडला या टेंजनसाठी एक एक्सटेंड लाईन आहे. सेंटरला तुम्ही काय नाव दिलेलं आहे, ओ नाव दिलेलं आहे, ओ नाव दिलेलं आहे. ठीक आहे, हा एक रे असेल, हा एक रे असेल. या पॉइंट मधून आणि या पॉइंट मधून सर्कलच्या काय करायचं, तुम्हाला टँजंट ड्रॉ करायचे. या पॉइंटला नाव काय दिलं तुम्ही, पी. या पॉइंटला नाव काय दिलं तुम्ही, पी. आता पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टच्या ठिकाणी रेडियस आणि टँजंट एकमेकांना कसे असतात, परपेंडिक्युलर असतात. आता टँजंट थिअरम सांगितलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, आता काय करतो आपण, सिंपल हा जो रे आहे ओ क्यू नावाचा, क्यू वरती तुम्ही काय करणार, म्हणजे ह्या ओक्यूचा एक सेगमेंट मार्क करून घ्यायचा, जेणेकरून क्यू हा मिड पॉइंट यायला पाहिजे. एक सेगमेंट मी मार्क करून घेतो, हा एक सेगमेंट घेतला आणि हा एक सेगमेंट घेतला. सेम घ्या किंवा वेगळे घेतले तरी चालतील, सेम घेतले तर सिमेट्री दिसेल. ठीक आहे, सेगमेंट मी मार्क करून घेतले. आता हे दोन्ही सेगमेंट जे लिहिले ते दोन्ही सेगमेंट काय करायचे, बायसेट करून घ्यायचे. सेगमेंट हा मिळाला, हा बायसेट केला की मिड पॉइंटला तुमचा क्यू, क्यू मधून जाणार एक लाईन मिळेल. हा सेगमेंट बायसेट केला की पी मधून जाणार आहे तुम्हाला लाईन भेटेल. त्या दोन्ही पण ऑब्विसली काय असणार आहे, टँजंट असणार आहे. म्हणजे कसं करून घेतो आपण बायसेट, हाफ पेक्षा जास्त डिस्टन्स घेणार, या ठिकाणी एक आर्क, डाऊनवर्डला एक आर्क. त्यानंतर सेम प्रोसिजर आपण सेकंड आर्क वरती करणार, एंड पॉइंट वरती, हा एक पॉइंट, हा एक पॉइंट. ठीक आहे, हा जरा हे करून घेतो. ठीक आहे, सेमच असल्यामुळं आपण आर्क काय करून घेतो, मी बायसेट करून घेतो. हा एक आर्क या ठिकाणी, हा एक मार्क कट करून घेतलेला आहे मी. हे जे कट केलेले आर्क आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट एकाच रेषेत येतील विचार करून ते जॉईन करून घ्यायचे. हे जॉईन करून घेतल्यानंतर कसे मिळतात बघा, हे तिन्ही पॉइंट एकाच रेषेत येतील आता आपले. ठीक आहे, आले एका रेषात. ठीक आहे, हे जॉईन करून घ्यायचे आपल्याला. हे तुम्हाला काय भेटेल, एक रिक्वायर्ड टँजंट या साईडला भेटेल. त्याच पद्धतीनं हे तिन्ही पॉइंट एकत्र येतील असे करून या ठिकाणी टँजंट ड्रॉ करून घ्यायचे. ठीक आहे, दोन्ही टँजंट एकमेकांना काय दिसतात तुम्हाला, पॅरलल दिसतात. आणि टँजंट पॉइंट आणि रेडियस एकमेकांना काय असतात, परपेंडिक्युलर असतात, लक्षात घ्या. ठीक आहे, हे डिस्टन्स किती आहे, 3.3 सेंटीमीटर सेंटर पर्यंत. परत हे पण रेडियस किती असणार आहे, 3.3 सेंटीमीटर. ठीक आहे, सेंटर मिळाला. अजून कोणते मार्क डिस्टन्स करायचे राहिलेत का, नाही. तर या लाईनला मी लाईन एल म्हणतो, या लाईनला मी काय म्हणतो, एल. शेवटचा आन्सर सगळं करणार समजते. देअरफॉर line L and line M are the required tangents to a circle at point at point P and Q, at point P and Q respective. बरोबर, क्यू आणि क्यूच्या ठिकाणी आपण काय केलं, सर्कलला टँजंट ड्रॉ केले. आणि त्यांनी काय विचारलं, ज्या टँजंट तुम्ही ड्रॉ केलं तुमचं ऑब्झर्वेशन काय. आता लक्षात येते की हे दोन्ही ऑब्झर्वेशन काय आहेत, की दोन्ही टँजंट कसे आहेत, पॅरलल आहेत. ते ऑब्झर्वेशन इथे लिहितो, टँजंट्स
L and tangent M are parallel to each other. ते दोन्ही tangent एकमेकांना कशा आहेत? पॅरलल आहेत. या पद्धतीनं तुम्ही क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह केलेला आहे. त्याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 5, 6, 7 जे क्वेश्चन आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करू. तोपर्यंत ठीक आहे, आज या व्हिडिओमध्ये एवढेच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, प्रॅक्टिस सेट 4.2 चे क्वेश्चन नंबर 5, 6 आणि 7 कसे सॉल्व्ह करायचे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया. ठीक आहे, तोपर्यंत थँक्यू.